अशा या हार्वेस्टर खरेदीचा घोटाळा राज्यात व्हावा याबाबत काय शक्कल लढवली गेली होती ते पाहूयात। हा अंदाज रामचंद्र भोसले यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची सगळ्यात आधी भुरळ घातली गेली। यासाठी 40 लाख रुपये किमतीचा हार्वेस्टर खरेदी करावा लागेल अशी अटही घातली गेली। जर 40 लाखाचा हार्वेस्टर घेतला तर काही लाख रुपयांचं अनुदान मिळेल असं आश्वासन देण्यात आलं। हार्वेस्टर खरेदीचं अनुदान मिळवण्यासाठी 8 ते 9 लाख रुपये प्रत्येकी लाच मागितली गेली। लाचेच्या रकमेची वसुली करण्यासाठीची जबाबदारी वाल्मिककडे दिल्याचा आरोप आहे। महाराष्ट्रातल्या 142 शेतकऱ्यांनी प्रत्येकी सरासरी 8 लाख रुपये लाच दिली असं समजतंय आणि म्हणूनच प्राथमिक अंदाजाच्या नुसार हार्वेस्टरचं अनुदान मिळवायला राज्यभरात 11 कोटी 36 लाख रुपयांची लाच वसूल झाली आहे असा अंदाज आहे, तसा आरोप आहे।